परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कांचन मांडे यांनी लिहिलेल्या चांगदेव पासष्टी या लेखाचा भाग 4. यानंतर साधारणपणे 8व्या ओवीपासून 28व्या ओवीपर्यंत ज्ञानदेवांनी दृग दृश्य विचार मांडला आहे. दृग म्हणजे बघणारा, एखादी वस्तू म्हणजे दृश्य आणि त्या दृश्याचं त्या दृग म्हणजे द्रष्ट्याला होणारं ते दर्शन, अशी त्रिपुटी वेदांतामध्ये फार प्रभावीपणे येते. ही त्रिपुटी नाहीशी होणं म्हणजे अद्वैताची प्राप्ती असा सिद्धांत मांडला जातो. या साऱ्या ओव्यांचा शब्दशः अर्थ करण्याची आवश्यकता नाही, पण ज्या ओव्यांचं स्पष्टीकरण स्वामी अधिक सुलभ आणि सुंदर रीतीने करतात त्यांचा विचार करू. ज्ञानदेवांच्या 8व्या ओवीच्या स्पष्टीकरणार्थ स्वामींचं अविद्येविषयीचं विवेचन आत्ताच आलेलं आहे, पण त्याशिवाय आणखी एका ओवीच्या सहाय्यानं ते म्हणतात की ती अविद्या दृश्य द्रष्ट्यादी त्रिपुटी दाखवते, परंतु आत्मस्थिती आत्मतत्व मात्र जसं आहे तसं राहतं. पुन्हा ज्ञानदेव वस्त्र आणि सूत, घट आणि मृत्तिका हे दृष्टांत एकाच ओवीमध्ये देतात. स्वामी अधिक सूक्ष्मतेनं तो संबंध स्पष्ट करतात. ज्ञानदेव सांगतात की वस्त्राला लुगडं असं नाव दिलं तरी येरवी सूतची उघडे, खरं तर ते सूतच आहे. स्वामी इथं एक शब्द वापरतात जो फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ओतप्रोत. उभे आणि आडवे धागे मिळून वस्त्र होतं ही संकल्पना ते एका शब्दातून मांडतात, उघडे. या शब्दाचं इतकं चांगलं आणि नेमकं स्पष्टीकरण क्वचितच आढळेल. 13व्या ओवीमध्ये ज्ञानदेव भिंत आणि त्यावर असणाऱ्या चित्राचा दृष्टांत देतात आणि ती संवित्ती ते आत्मतत्व जगदाकारानं प्रकाशत असल्याचं सांगतात. स्वामी पुन्हा थोडा अधिक सखोल विचार मांडतात. ते म्हणतात की भिंतीवर जसं चित्र किंवा चित्रामध्ये जशी भिंत, त्याप्रमाणे ते आत्मतत्व जगतरूपानं अंतर्बाह्य व्यापून राहिलं आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानदेव गुळाचा आणि गोडीचा दृष्टांत देतात की ती गोडी गुळाची ढेप केली किंवा न केली तरीही अनुभवाला येते. त्याप्रमाणे जग असलं किंवा नसलं तरी आत्मसत्ता तशीच राहते. स्वरूपानंद याचा अनुवाद असा करतात की गुळाला ढेपेचा आकार दिला नाही तरी त्यामध्ये गोडी कोंदून राहते. त्याप्रमाणे जगाच्या ठिकाणी जग नसलं तरी ती चिद्वस्तू आत्मसत्ता सर्व अवयवांसह परिपूर्णतेनं प्रकाशते. 18व्या ओवीमध्ये आत्मतत्वच दृग दृश्यादी व्यवहार निर्माण करतं असं ज्ञानदेव सांगतात. त्याचा अनुवाद करताना स्वामी जे शब्द वापरतात ते इतके चपखल आहेत की त्याचा अनुवाद करणंही कठीण आहे. स्वामींचे शब्द आहेत, तैसा जगद्रूपे ठाईच स्फुरवून. बाकी अर्थ सरळ आहे की तो आपलंच दर्शन घेतो किंवा दृग दृश्यादी व्यवहार संभवतो. यातील ठाईच स्फुरवून हे शब्द नेमका अर्थ स्पष्ट करतात. त्या आत्मतत्वाचं स्वयंभूत्व, त्याचं स्फुरण, त्यातून निर्माण होणारा व्यवहार, या साऱ्या कल्पना केवळ 2 शब्दातून स्वामी मांडतात. कारण ज्ञानदेवांप्रमाणे हा सारा त्यांच्याही अनुभूतीचा विषय आहे. या दृग दृश्य विचाराचा समारोप करताना 29व्या ओवीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की वाद्याशिवाय ध्वनी किंवा लाकडाशिवाय अग्नी असतो, त्याप्रमाणे दृग दृश्यादी विशेष नष्ट झाले तरी आत्मतत्व असतंच.
स्वरूपानंद या विशेष शब्दाऐवजी भासाभास हा शब्द योजतात, ज्यामुळं एकाच वेळी दृग्दृश्यादीही सूचित होतं. कारण दृश्य या साऱ्या कल्पना एक प्रकारे आभासच आहेत आणि आभास असल्यामुळं अविद्या निर्मित म्हणून शांत हा सारा भाव त्यातून सूचित होतो. मग उरते ते केवळ आत्मतत्व. हा सिद्धांत आपोआप पुढे येतो. जवळपास 40व्या ओवीपर्यंत या शाश्वत केवळ आत्मतत्वाचा विचार येतो. चांगदेव आणि ज्ञानदेव वस्तुतः एकच असल्याचा निर्वाळा ज्ञानदेव देतात. या सर्वांचा सुगम अनुवाद स्वामींनी केला आहे. फक्त मुख आणि आरसा यांचा जो दृष्टांत ज्ञानदेव 40व्या ओवीमध्ये देतात, त्याचा उपयोग स्वामींनी 39व्या ओवीच्या स्पष्टीकरणासाठी केलेला दिसतो. ज्ञानदेव आणि चांगदेव यांच्या ऐक्याविषयीचं विवेचन असल्यानं अर्थाच्या दृष्टीनं फार गैरसोय होत नाही. पण ज्ञानदेवांची 40वी ओवी वाचताना येणारा दृष्टांत स्वामींच्या अनुवादामध्ये 39व्या ओवी प्रसंगी का, असा प्रश्न पडतो. अनुवादाच्या ओघामध्ये ते झालं असणं शक्य आहे. अथवा शब्दानं स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीनं स्वतःची गोडी चाखावी, उजेडानं स्वतःचा उजेड बघावा, असं सांगत स्थूलाकडून सूक्ष्माकडे जात असताना या सर्व दृष्टांताबरोबर मुखाला बघण्यासाठी आरसा म्हणून मुख हेच असावं, असं निखळ अद्वैताचं प्रतिपादन करण्यासाठी स्वामींना ज्ञानदेवांच्या 40व्या ओवीतील दृष्टांत अगोदर घ्यावासा वाटला असेल. आज इतकंच. लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.